नमस्कार मंडळी, सकाळचा नाश्ता हा हेल्दी असायलाच हवा, म्हणून आज मी मुलांच्या नाश्त्यासाठी आणि शॉर्ट ब्रेकसाठी बनवलेले आहेत गोड अप्पे. गोड अप्पे बनवण्यासाठी इथे मी 2 केळी घेतलेली आहेत. केळी आपल्याला छान अशी मॅश करून घ्यायची आहेत. फोकच्या साहाय्याने मी केळी मॅश करून घेतलेली आहेत. आता ही मॅश केलेली केळी एका भांड्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर घालून हे छान मिक्स करायचं आहे. एका साईडला मी गुळाचं पाणी तयार केलेलं आहे. गुळाचं पाणी तयार करण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही गूळ आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ते थंड झालं की या मिश्रणामध्ये आपल्याला ते थोडं थोडं पाणी ओतायचं आहे आणि त्याचा आपल्याला छान असा बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे घालत आहेत आणि छान असं पुन्हा मिक्स करून घेत आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे बॅटर मी रात्री तयार केलेलं आहे. ते 1 तास मी असंच बाहेर ठेवलं. त्याच्यानंतर झाकण लावून हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी मी याचे अप्पे बनवले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावरही याचं बॅटर तयार करू शकता आणि पण 1 तास याला आपल्याला रेस्ट द्यायला लागेल. त्यानंतर अप्पे तयार करायचे आहेत. इथे मी अप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे मंद आचेवर. त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर हे तीळ तुम्ही बॅटरमध्येही घालू शकता. आता थोडं थोडं करून बॅटर याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. हे अप्पे जे आहेत ते आपल्याला मंद आचेवरच छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर अप्पे करपू शकतात आणि आतमध्ये कच्चेच राहू शकतात. त्याच्यामुळे मंद आचेवर 2 ते 3 मिनटं छान असे खरपूस तळून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हे अप्पे फ्लिपही होत आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे, करायला एकदम सोपी आहे. हे बघा, आता दुसऱ्या साईडनेही हे अप्पे आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असे तळून घ्यायचे. हे बघा, मस्त असे आपले गोड अप्पे तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झालेली आहे हे कॉमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.